लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या एका अहवालानुसार 2022 पर्यंत भारतामध्ये 5 ते 19 वयापर्यंत जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये एक सर्वे करण्यात आला आणि त्यापैकी 1,25,00,000पेक्षा जास्त मुलं जी आहेत ती लठ्ठपणाची शिकार झालेली दिसून आलेली आहेत. आता केवळ लहान मुलंच नाही तर प्रौढांमध्ये देखील लठ्ठपणाचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आणि याच्यावर आत्ताच जर काही व्यवस्थित पावलं उचलली गेली नाहीत नियंत्रणासाठी तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये लठ्ठपणा हा साथीचा रोग किंवा एपिडेमिक म्हणून जाहीर करावा लागेल असा धोका हा लॅन्सेटने व्यक्त केला आहे. या संदर्भामध्ये बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर अतिशय प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर बोरुडे सर आहेत. सर, आपण लॅन्सेटचा हा अहवाल वाचला असेल. पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये तो लहान मुलांच्या संदर्भातला आहे की 5 ते 19 वर्षांच्या दरम्यानची जी मुलं आहेत ती जवळपास 1,25,00,000 मुलं ही लठ्ठपणाची शिकार झालेली आहेत. काय वाटतं, काय कारण असेल या लहान मुलांच्या वयोमानामध्ये असणारा लठ्ठपणाची शिकार होण्याचं? याच्यात प्रायमरीली 2 गोष्टी आहेत. एक की लठ्ठपणा लहान मुलांमधला 10 वर्षाच्या अलीकडच्या मुलांमध्ये, 5 ते समजा 10 वर्षाच्या मुलांमध्ये याला जेनेटिक किंवा फॅमिली कारणं खूप कारणीभूत असतात. वाईल 10 वर्षाच्या वरील मुलांमध्ये फॅमिलियल प्लस लाईफस्टाईल ही कारणं त्यांच्यामध्ये खूप आढळल्या जातात. आता जी मुलं जेनेटिक फॅक्टर्सपासून लठ्ठ झालेली आहेत त्यांना ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं, कारण आपल्याकडे त्याची जीन थेरपी अशी नाही आहे. पण ज्यांच्यामध्ये लाईफस्टाईल जो फॅक्टर आहे तो जर आपल्याला कंट्रोल करता आला तर आपण हा लठ्ठपणा लहानमधल्या मुलांमध्ये डेफिनेटली कमी करू शकतो. त्याच्यासाठी पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की कुठलंही बाळ, कुठलंही लहान मूल हे लठ्ठ होण्याच्या पाठी त्याची एकट्याचे कारण नसतं किंवा तो एकटा त्याला रिस्पॉन्सिबल नसतो. त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते एक ओबिझोजेनिक वातावरण असेल, म्हणजे ज्याला कॅलरीचं काही पडलेलं नाही आहे, ज्यांना काही व्यायामाचं काही त्यांच्या लाईफस्टाईलमध्येच नाही आहे, ते लोक कॅलरीज बर्न करत नाही किंवा त्यांना कॅलरीज काय आहेत तेही माहिती नाहीत, अशी जी लोकं असतात तर त्यांना तिथे त्यांच्या घरामध्ये लठ्ठपणा आढळू शकतो. आता कुठलंही एखादा मूल धरलं तर एका 24 तासामध्ये पहिले 8 तास ते मूल त्याच्या घरात असतं, दुसरे 8 तास साधारण त्यांचा वेळ त्यांच्या शाळेत जातो आणि तिसरे 8 तासामध्ये आयदर ते झोपतात किंवा ते त्यांच्या सोसायटीमध्ये किंवा कुठेतरी आजूबाजूला खेळायला जातात. जर आईवडिलांमध्ये ओबेसिटीचं तेवढी जागरूकता नसेल तर मुलं पण ओबीज होऊ शकतात, लठ्ठ होऊ शकतात. तसं समजा घरी आईवडील जागरूक आहेत पण शाळेत जेव्हा जे मूल जातं तेव्हा जर तिथे शाळेमध्ये जर काही की त्या टीचर्स, प्रिन्सिपल्स किंवा ते मुलं, कोलिग मुलं, तर त्यांच्यामध्ये जर लठ्ठपणाबद्दल अवेअरनेस नसेल तर ते त्यांचं हाय कॅलरी प्रेझेंट्स वाटणं, म्हणजे कोणाचा वाढदिवस साजरा करायचा आहे कॅडबरी किंवा काही चॉकलेट्स किंवा काही आईस्क्रीमसारख्या हाय कॅलरी गोष्टी देणं, किंवा या मुलांना काही सेलिब्रेशन करायचं असेल किंवा काही इन्सेंटिव्ह द्यायची असतील तर त्यांचं जे सेलिब्रेशन वगैरे बऱ्याचशा मोठ्या मोठ्या फास्ट फूड सेंटर्समध्ये होतात ते सर्व टाळायला पाहिजे. आता या सर्व गोष्टी लहान मुलांपुरत्या इम्पॉर्टंट आहेत आणि त्याला जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे पेरेंट्स आणि टीचर्सने त्याची काळजी घेतली पाहिजे. मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, पोस्ट पॅन्डेमिक म्हणजे कोरोनानंतरचा हा इफेक्ट वाटतो का आपल्याला? कारण की कोरोनामध्ये शाळा ज्या होत्या त्या ऑनलाईन होत्या, खेळणं ऑनलाईन होतं, सगळंच ऑनलाईन होतं कारण की लॉकडाऊन बाहेर होतं. तर त्याच्यामुळे 2019 नंतरचा हा सर्वे आहे तर 2022पर्यंत लहान मुलांमध्ये विशेषतः लठ्ठपणा वाढला असं वाटतो का? याला माझ्या मते आमच्या ज्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही जे बघतोय आता एवढे सर्वे झाले आहेत लॅन्सेटच्या व्यतिरिक्त, पण माझ्या मते याच्यामध्ये 50% चान्सेस या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झाले. कारण जसं लॉकडाऊनमध्ये स्टडी फ्रॉम होम
हे जसं होतं तसंच मुलांवर घरी राहून होम एक्सरसाइजेस काय असतात हे पण मुलांना त्यांच्या पेरेंट्सने बरोबर शिकवलं आणि घरी पण एक्सरसाइज कसं इवन चेअरवर बसून एक्सरसाइज कसे करू शकता तुम्ही त्याचंही त्यांना नॉलेज मिळालं. त्यामुळे माझ्या मते कोरोनामुळे थोडा आहे लठ्ठपणा थोडासा वाढला आहे, पण तो आमच्या मते ॲडल्ट पॉप्युलेशनमध्ये जास्त दिसतो. सर, याचे परिणाम काय होऊ शकतात? म्हणजे आता लहान मुलांमध्ये याच वयात जर लठ्ठपणा वाढलेला आहे, त्यांना अजून विशी गाठायचे, विशीच्या नंतर ते कामावर जाणार, सगळी पूर्ण जी लाईफ सायकल सुरू होणार, तर याचा भारताच्या पुढच्या येणाऱ्या पिढीवर कसा परिणाम होऊ शकतो? खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे की एखादं जर बाळ आपण जर लठ्ठ असेल तर आपण काय म्हणतो चबी बेबी, हेल्दी बेबी, पण तसं नसतं. याला याला हा जो लठ्ठपणा लहान वयामध्ये जो चालू होतो ती मुलं सर्वेनुसार ती लठ्ठच राहतात त्यांच्या यंग ॲडल्टहूडमध्ये. सेकंडली ओबेसिटी इज मदर ऑफ मोस्ट ऑफ द डिसीजेस. म्हणजे ज्या फॅटमधून जे ॲबनॉर्मल हॉर्मोन्स निघतात त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये त्यांचं मेटाबॉलिझम खराब होतं. मेटाबॉलिझम खराब झाल्यामुळे त्यांना मेटाबॉलिक डिसीजेस वाढायला लागतात. मेटाबॉलिक डिसीजेस म्हणजे काय? या लहान वयामध्ये डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आणि सम कॅन्सर्स या सगळ्या गोष्टी लहान मुलांमध्ये वाढीव ह्याच्यामध्ये दिसतात आणि त्यामुळे त्यांचं ज्या या रोगांमुळे होणारे त्यांचे दुष्परिणाम खूप लवकर दिसतात आणि या मुलांमध्ये इवन मृत्यूचं प्रमाण पण वाढलेलं आहे. हा सर्वेनुसार आम्हाला आढळलेला आहे. सर, अजून एक मला प्रश्न विचारायचा वाटतो, म्हणजे आता लहान मुलांचं आपण बोललोच आहे, प्रौढांमध्ये देखील या लॅन्सेटचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये दाखवलं की प्रौढांमध्ये देखील लठ्ठपणाचं प्रमाण हे प्रचंड वाढले 1990 नंतर. आणि ह्याचा जो ग्राफ आहे तो चढता आलेख आहे आणि खूप रॅपिडली वर जातो आहे. तर काय वाटतं, काय कारण असेल या प्रौढांमध्ये? कारण की जवळपास 4.4 कोटी लोकांना हा लठ्ठपणा झालेला आहे, आजार म्हणून झालेला आहे. काय कारण वाटतं? याला परत दोन कारणं आहेत की जे काही फॉरेन फूड्स आपण म्हणतो, जे घरी न शिजवलेलं अन्न आणि बाहेरून घेतलेलं पॅकेज फूड याला संपूर्णतः याला जबाबदार आहे. तर ह्याच्यात असं असतं की जे कॅलरी डेन्स फूड आहे, आजकालचं जी लाईफस्टाईल जसं झालं आहे भारतातलं की सिटिंग जॉब्स आणि क्विक मील्स. त्यामुळे क्विक मील्स म्हणजे काय, कुठेही जाणं, वडापाव खाणं किंवा काहीतरी हाय कॅलरेट स्टफ खाणं, ह्या सगळ्या गोष्टी परत जाऊन डेस्क जॉबवर जाऊन बसणं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामुळे हा लठ्ठपणा भारतामध्ये वाढत चाललेला आहे. परत दुसरं आपलं जी मानसिकता आहे भारतातली लोकांची की एखादा माणूस जाडा झाला, एखाद्या माणसाचं पोट सुटायला लागलं तर तो म्हणजे त्याचं चांगलं होत चाललं आहे, त्याचं तो आयुष्यामध्ये प्रगती करतो आहे. पण हे चुकीचं आहे. हा माणूस जास्तीत जास्त सिडेंटरी होत चालला आहे. तर हा एक मोठा प्रकार ह्याच्यामध्ये आढळला. तो जनरली हे दोन्ही जेंडर्समध्ये आम्ही बघतो. स्पेशली ज्या बायका आपल्या इथे प्रेग्नंट राहतात, प्रेग्नंट राहिल्या म्हणजे 2 जीवांचं त्यांना खाणं भरवलं जातं. इवन डिलिव्हरीनंतर त्यांना परत अगेन 2 जीवांचं त्यांना खाणं भरवलं जातं की त्यांना दूध चांगलं यावं आणि त्याच्यामुळे बाळाचं संगोपन चांगलं व्हावं. म्हणून जनरली पोस्ट मॅरिडमध्ये बायका जे काही वजन त्यांनी गेन केलेलं असतं ते वजन ते कमी करणं त्यांना खूप डिफिकल्ट जातं. आणि म्हणून एखादी लग्न झालेली बाई आणि लग्नापूर्वीची बाईमध्ये खूप लगेच फरक जाणवतो आपल्याला. परिणाम काय होतील? सेम क्वेश्चन, की प्रौढांमध्ये जर लठ्ठपणा असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात त्यांच्या जीवनावर, त्यांच्या शरीरावर, त्यांच्या आरोग्यावर? अगेन सेम की जसं लठ्ठपणा तुमचा जसा वाढतो, आता आपल्या शरीरामध्ये काही एंडोक्राईन ऑर्गन्स असतात. छोट्या छोट्या एंडोक्राईन ऑर्गनपासून ते पूर्ण इंटेस्टाईन आणि आपलं पूर्ण फॅट, आता या 2 गोष्टींना, इंटेस्टाईन आणि फॅटला बिगेस्ट एंडोक्राईन ऑर्गन म्हणतात, ज्याच्यातून
ॲबनॉर्मल हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात आणि हे ॲबनॉर्मल हॉर्मोन्स तुमच्या मेटाबॉलिझमवर परिणाम करतात. मेटाबॉलिझम जे फास्ट असायला पाहिजे ते स्लो चालतं, त्यामुळे सगळ्या ज्या कॅलरीज त्या साठवण्याकडे जास्त कल जातो. सेकंडली याच्यामध्ये काय होतं की इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स या दोन गोष्टी अशा असतात. आता जसं जसं वजन वाढेल तसं तसं त्यांचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो, म्हणजे त्यांची शुगर, त्यांच्या कॅलरीज जास्तीत जास्त साठवणूक केल्या जाते आणि कमीत कमी बाहेर फेकल्या जातात. ते एक दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळे हा लठ्ठपणा वाढत चालला आहे. मला आता दोघांना कंबाईन विचारायचं आहे तुम्हाला, की हे जर रोखायचं असेल, थांबवायचं असेल, तर एक पर्सनल म्हणून काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीने, लहान असेल किंवा मोठा असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत? आणि दुसरा मला प्रश्न हा आहे, जर भारत हा लठ्ठपणाच्या साथीच्या रोगाच्या उंबरठ्यावर असेल, तर सरकारकडून कशा प्रकारे प्रयत्न हे करायला पाहिजेत, केले गेले पाहिजेत? अवेअरनेस, अवेअरनेस, अवेअरनेस. म्हणजे लठ्ठपणा हा एक रोग आहे आणि हा रोग प्रिव्हेंटेबल रोग आहे. हे सगळं जगाला कळवायला पाहिजे, कारण आज लठ्ठपणाला रोग म्हणून बघत नाहीत आणि प्रिव्हेन्शनच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे बाहेरचं कमी खा, तळलेल्या गोष्टी कमी खा, कॅलरी डेन्स फूड कमी खा. कारण प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यामध्ये त्याच गोष्टी टेस्टी असतात आणि ज्या ज्या लो कॅलरीज गोष्टी ज्या आपण म्हणतो की ब्लँड फूड वगैरे, त्याला टेस्ट नसते. त्यामुळे जास्तीत जास्त लोक टेस्टी खाण्याकडे जास्त कल राहतो आणि एकदा टेस्टी खाल्लं तर ते जेवण अंगावर येतं. मग त्याच्यामुळे माणसं एक्सरसाइज करायला जात नाहीत आणि मग ते सर्व त्याचं एकावर एक असे थर जमत राहतात आणि ते लठ्ठपणा व्हायला मदत होते. बरंही लठ्ठपणा झाला की मग परत त्यांना ते मेटाबॉलिक आजार होतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, रेस्पिरेटरी प्रॉब्लेमसारखे, आणि मग थोडे ते लिथार्जिक होत राहतात. आणि अजूनही तर लवकरात लवकर फूड, आपण काय जे जेवतोय याच्यावर लक्ष केंद्रित ठेवून आपल्याला जरुरी एवढा एक्सरसाइज आणि जरुरी इतकं मेंटल अँड फिजिकल रेस्ट, या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जरुरी तेवढं अन्नाचं सेवन, जरुरी तेवढा एक्सरसाइज आणि जरुरी तेवढं मेंटल अँड फिजिकल रेस्ट, या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्यांनी ऑब्झर्व करणं जरुरी आहे. भारतामध्ये लठ्ठपणावर जे उपचार सध्या उपलब्ध आहेत किंवा भारत सरकार जे प्रयत्न करतं आहे, ते इनफ आहेत का, की यापेक्षा अजून आपण करू शकतो किंवा करता येईल? भारत सरकार जेवढे प्रयत्न करायला पाहिजे लठ्ठपणासाठी ते करत नाही आहे. पहिली गोष्ट, माइल्ड टू मॉडरेट टू सिव्हिअर ओबेसिटी, या माइल्ड ओबेसिटीपासून लोकांमध्ये अवेअरनेस वाढवला पाहिजे की माइल्डली ओबीस माणूस हा मॉडरेटली ओबीस केव्हा होतो कळत नाही, आणि मॉडरेटली ओबीस झालेला माणूस तो सिव्हिअर ओबेसिटी कधी जातो ते लोकांना असं कळून येत नाही. त्याच्याबद्दल ॲडव्हर्टिजमेंट नाही. ज्या हाय कॅलरीड गोष्टी आहे खाण्याच्या, त्याच्यावर स्ट्रिक्ट वॉर्निंग देणं की हे खाल्ल्याने तुम्हाला त्रास होणार आहे, हे सगळीकडे ते अवेअरनेस असे वाढवले तरच आपल्याला भारताचं हे गव्हर्मेंट आपल्याला फायदा करू शकेल. नाहीतर आम्ही डॉक्टर्स खूप ठिकाणी अवेअरनेस प्रोग्रॅम्स घेतो. इवन म्हणजे जे काही नॉर्मल ले पीपल आहे, ज्यांना मेडिकलशी काही संबंध नाही, अशांमध्ये आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेताना त्यांच्या डॉक्टर्समध्ये सुद्धाही तसेच अवेअरनेस प्रोग्राम घेतो. आजही मला आता मी गेले 24 वर्ष हे ऑपरेशन्स करतो आहे, पण बऱ्याच मेडिकल फॅकल्टीजमध्ये पण मी याच्याबद्दल इग्नोरन्स मी बघतो आहे की त्यांना बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम काय आहेत, तर त्याच्याबद्दल हे मिथ्स, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या आउट ऑफ द प्रपोर्शन ब्लो केलेल्या आहेत, तर त्या आम्ही बस्ट करणं,
त्याचा नायनाट करण्याचं कामं आम्ही डॉक्टर्स करतच असतो. सर धन्यवाद आमच्याशी इतक्या सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात बातचीत केल्याबद्दल. तर भारत तरी सध्या या लठ्ठपणाच्या साथीच्या रोगाच्या उंबरठ्यावर आहे. जर आत्तापासून प्रखरपणे भारत सरकारने आणि भारतातल्या प्रत्येक माणसाने या दृष्टीने पाऊल टाकलं नाही की आपल्याला लठ्ठ व्हायचं नाही आहे, लठ्ठपणाचे आजार आपल्याला होऊ द्यायचे नाही आहेत, या दृष्टीने पाऊल टाकलं नाही तर नक्कीच आपण देखील लठ्ठपणाच्या देशांच्या रांगेत पहिल्या नंबरला पोचणार आहोत. त्यामुळे आतापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक व्यक्ती म्हणून देखील आणि सरकारकडून देखील अवेअरनेस होणं गरजेचं आहे. तरच आपण या लठ्ठपणापासून आणि त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकणार आहोत. कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.